चार करो, हम 19 को 2 करना पड़ेगा। महापालिकेच्या निवडणुकीची आता रणधुमाळी संपली, निकाल जाहीर झाला. एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. काय सविस्तर? सर्वप्रथम एमआयएम पार्टी धुळे महापालिकेत दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरलाय. याचं श्रेय मी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी साहेब, अकबरुद्दीन ओवैसी साहेब, इम्तियाज जलील साहेब यांना देतो. जे आमच्या हैदराबादवरून आमदार आले, माजिद हुसेन साहेब, हुसैनी पासर साहेब, सोहेल कादरी साहेब, मोहम्मद नसरुद्दीन साहेब यांनी जे इथं अथक परिश्रम घेतले 10 दिवस, त्यामुळे हे फळ आज आम्हाला बघायला भेटलंय. मी धुळे शहराची जनता व एमआयएमवर प्रेम करणारे सर्व लोकांचं पण विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला धुळे महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्यासाठी आम्हाला संधी दिली. हे आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक विश्वास देऊ इच्छितो धुळ्याच्या जनतेला की आम्ही विरोधी पक्षात भक्कमपणे जनतेची आवाज उठवायचं काम करू. ते सभागृहात असू या किंवा रस्त्यावरची लढाई असू दे, एमआयएम पार्टी धुळे शहराची ही लढाई भक्कमपणे लढणार आहे. आमचा एजेंडा हे राहणार आहे की 19 प्रभागात समान विकास निधीचं वाटप आणि कोणत्याही विकास कामात भ्रष्टाचार न होता क्वालिटी विकास कामं होणे, ज्यामुळे त्याचा एंड ऑफ द यूज फायदा जनतेला व्हायला पाहिजे. ह्याच्याकडं आमचं विशेष लक्ष राहणार आहे आणि एमआयएम पार्टी धुळ्याची जनतेची लढाई लढेल हे मी आपल्या माध्यमातून विश्वास देतो.